ऑफ स्टेज सुद्धा खूप गोष्टी त्यांच्याकडनं समजून घेता येणं, किंवा दीदींना घरी दोनदा त्यांच्या भेटण्याचा आमच्या आयुष्यात योग आला, ह्या सगळ्या मला अद्भुत गोष्टी वाटतात आज, म्हणजे ह्या मंडळींना भेटलं असण्याच्या. आणि त्यांच्याकडून काही त्यांनी अशा टिप्स दिलेल्या ज्या आजही लक्षात राहिलेल्या आहेत किंवा त्या गाण्यामध्ये आपण इनकॉर्पोरेट केल्या तशा? म्हणजे पटकन मला आठवण्याने इतक्या गोष्टी आहेत, नाही काय काय सांगू असं. म्हणजे आशाताईंबरोबर मला 10 ते 12 आजपर्यंत कॉन्सर्ट्स करायला मिळाले. म्हणजे सो फॉर्च्युनेट. एक्झॅक्टली, म्हणजे अत्यंत भाग्यवान मी. 2006 साली त्यांच्याबरोबर एक फ्रान्स आणि बेल्जियमचा दौराही मला करायला मिळाला. तेव्हा असेल किंवा भारतात झालेल्या त्यांच्याबरोबरच्या मराठी कॉन्सर्ट्स असतील, त्याच्या रिहर्सल्सना स्वतः आशाताई सुद्धा 2-2 रिहर्सल्सला उपस्थित असायच्या आणि गाण्याकडे किती कॉन्शियस, म्हणजे त्यांचीच गाणी पण त्या स्वतः जग जिंकलेलं त्या व्यक्तिमत्व आहे त्या, पण तरीही किती डिसिप्लिनने त्या रिहर्सल करायच्या. प्रत्येक गाण्याच्या जॉनरप्रमाणे कसे स्वतः बदल करून त्या रिहर्सल्सला सुद्धा गायच्या आणि किती पर्टिक्युलर असायच्या हे मी तेव्हा पाहिलंय. सो डेडिकेशन, गाण्यावरचं प्रेम, पॅशन किंवा डिटेलिंगचा ध्यास असणं म्हणजे काय असतं हे मी त्यांच्याबरोबर काम करताना जवळनं बघितलंय, किंवा त्या आम्हाला सांगायच्या सुद्धा. शब्दोच्चार असतील, गाण्याची रेंज असेल, सुरेलपणा गाण्यात टिकून राहण्यासाठी वेगवेगळे चढ उतार सांभाळायचं कसं गाणं, हे वेळोवेळी त्या रिहर्सलला सांगायच्या छोट्या छोट्या टिप्समधनं. पण ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि मैफलीला आपण किती डेडिकेटेड असायला पाहिजे हा एक गुण सुद्धा एका कलाकारासाठी फार महत्त्वाचा आहे, जो मी त्यांच्याकडनं वेळोवेळी पाहिला. किंवा पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सुद्धा श्वासाचं महत्त्व गाण्यात काय आहे, अतिशय मोलाची गोष्ट आहे की त्यांनी वेळोवेळी सांगितलेली आहे. दुर्लक्ष होऊ शकतं, वाटलं तर छोटासा मुद्दा आहे, पण वजन गायकासाठी श्वासासाठी चांगलं नाही आणि ते कंट्रोल करणं किती आवश्यक आहे हा सुद्धा एक बोलता त्यांनी अनेकदा मुद्दा आमच्याशी शेअर केलेला आहे. या व्यतिरिक्त गायकीमधल्या अनेक गोष्टी, काव्याचा अभ्यास असेल किंवा शब्दोच्चारण, शब्दांचे कसे उच्चार केल्याने कसे परिणाम होतात, ह्या अनेक गोष्टी ह्या दिग्गजांकडनं आम्हाला शिकायला ऐकायला मिळाल्या.